नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजच्या या व्हिडिओमध्ये जे की टीईटी ऑक्टोबर 2025 मध्ये होणार आहे त्या टीईटी बद्दल आपण सविस्तर चर्चा, विषय कोणते असतात, कोणत्या विषयातून किती गुण मिळवायचे आणि आगामी टीईटी परीक्षेमध्ये मार्क कसे मिळवायचे. मित्रांनो, तुम्ही टीईटीची तयारी करता तर सीटीईटी तयारी करता तर सीटीईटीचा फक्त सीटीईटीच्या पुरताच फक्त सिलेबस असतो आणि तो आपल्याला कव्हर करून आपण एक पात्र होत असतो, म्हणजे तात्पुरतं औषध म्हणजे सीटीईटी. पण टीईटीचं तसं नाही मित्रांनो, लक्षात घ्या. टीईटीचा अभ्यास करतो तुम्ही, टीईटी परीक्षा पास झालात म्हणजे टेट मध्ये सुद्धा तुम्हाला त्याचा उपयोग 100% होत असतो. हे डोक्यामध्ये सेट करा अगोदर. आता बरेच विद्यार्थी जे टीईटी पास असतात तेच जास्त करून शिक्षक होत असतात. त्याचं कारण सुद्धा सांगतो, त्याच्या मागचं कारण काय असतं मी तुम्हाला डिटेल मध्ये उद्या लगेच सांगत टाकतो. काय असतं बघा, लक्षात घ्या. मराठी व्याकरणामध्ये जो काही हा सिलेबस आहे संपूर्ण, लक्षात घ्या, या संपूर्ण सिलेबसचा जर विचार केला, हा टीईटीला सुद्धा आहे आणि TAIT ला सुद्धा आहे. तुम्हाला एकदाच अभ्यास करून या दोन्ही परीक्षा चांगल्या मार्काने पास करायच्या आहेत. आणि या पास करत असताना आपल्या ग्रो अकॅडमीच्या क्लासच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही पास करू शकता. माझा संपर्क क्रमांक आहे मित्रांनो 9665484048. आणि जर तुम्ही आता बॅच जॉईन केली म्हणजे 5 ते 6 महिने आहेत मित्रांनो, 100% तुम्हाला हमी देऊन सांगतो टीईटी परीक्षा तुमच्याकडून क्रॅक झालेली असेल आणि त्याचबरोबर TAITचा सुद्धा अर्धा निम्मा सिलेबस तुमचा कंप्लीट झालेला असणार आहे. कारण आपण 2017, 2022 आणि 2025 TIT, TET व CTT या सर्व परीक्षेचा अभ्यासक्रम घेत असतो. फक्त महाराष्ट्रातील एकमेव आपलं चॅनल आहे, फक्त शिक्षक भरतीवर काम करतं, इतर कुठल्याच परीक्षेवर काम करत नाही. फक्त शिक्षक भरतीवर फोकस आहे आपलं. शब्दाच्या जाती 2-3-4 प्रश्न, वर्णमाला 1-2 प्रश्न, संधी विग्रह, प्रयोग, समास, वाक्याचे प्रकार, वाक्य शुद्धीकरण, विराम चिन्हे, शुद्ध वाक्य करणे, लेखक व साहित्य हे सुद्धा विचारले जातात. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, या गोष्टीवर आपल्याला वारंवार अभ्यास करायचा आहे. कारण टीईटीचा जर बघितला 3.5 एवढा मागच्या वेळेस रिझल्ट लागलेला आहे आणि साधारण 11,000 लोक पास झालेले. तुम्हाला आतापासून या स्पर्धेत उतरायचं असेल तर अभ्यासाला सुरुवात करणं गरजेचं आहे. आता पुढे लॉट तर खूप मोठा येतोय, कॉम्पिटिशन खूप वाढत चाललेलं आहे. याचं कारण म्हणजे जे काय आता 2022 आणि 2025 मध्ये TAIT एक्झाम झालेली आहे आणि 2026 मध्ये सुद्धा TAIT एक्झाम आहे असं गृहीत धरू नका की परीक्षा होणारच नाही. TIT 4 2026 मध्ये आहे. हा शब्द आपला खरा आहे, आजच करून ठेवा आणि अभ्यासाला लागा. म्हणी, वाक्यप्रचार, विरुद्धार्थी शब्द, समानार्थी शब्द, शब्दसिद्धी, अलंकार, उतारा वाचन, कविता निरीक्षण व इतर घटक तुम्हाला या परीक्षेसाठी विचारले जातात. आणि मराठी हे कम्प्लिटली 30 गुणाला विचारलं जातं मित्रांनो. नेक्स्ट बघा, तर नेक्स्ट जर बघितलं तर अंकगणित, जे की फर्स्ट पेपर व सेकंड पेपर ज्यांचा गणित विषय आहे ते, आणि TIT ला या गणित या विषयाचा आपल्याला उपयोग होतो. आणि गणित हा विषय 15-20 दिवसामध्ये नाही होत, त्याच्यासाठी 6 महिने 1 वर्ष अभ्यास करावा लागतो. त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो आतापासून थोडं गणिताकडे लक्ष द्या. आणि हेच गणित आणि रिजनिंग म्हणजेच मॅथ व रिजनिंग हा भाग तुम्हाला TIT एक्झामला सुद्धा कामी येणार आहे. आता जुने विद्यार्थी पाहत असतील, आपल्या क्लासचे विद्यार्थी पाहत असतील तर पुंडे सरची क्वालिटी काय आहे तुम्ही मला कमेंट मध्ये सांगायला विसरू नका. संख्यावरील क्रिया 4-5 प्रश्न, लसावी मसावी, शेकडेवारी, नफा तोटा, गुणोत्तर प्रमाण, काळ काम वेग, रेल्वे उदाहरणे, गणितीय क्रिया, मध्यमान, भूमिती मध्य, चतुर्थ प्रमाण, बुद्धिमत्तेचे सुद्धा घटक तुम्हाला TET ला विचारले जातात. संख्या सिरीज, आकृत्या मापन, वयवारी, आरसा, कालमापन, घड्याळ, नाते संबंध हे सुद्धा तुम्हाला TIT ला कामी येतं. संख्या सिरीजवर 4-5 प्रश्न आलेले आहेत. आकृत्या निरीक्षणावर, मापनावर, नातेसंबंधावर, घड्याळीवर, कालमापनावर प्रश्न आलेले आहेत. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो
भूमितीमध्ये वर्तुळ, चौकोन, आयात, त्रिकोण, वृत्तचिती, गोल आणि इथे एक मी ऍड करतो, आलेखावर 100% प्रश्न विचारला जातो. पेपर 1 असू द्या किंवा पेपर 2 असू द्या. म्हणजे पेपर 1 चा विचार केला तर कंपल्सरी गणित आहेच, मॅथ आहेच, आणि पेपर 2 मध्ये मॅथ सायन्स ज्याचा आहे त्याला मॅथ आहे, बाकी सामाजिक शास्त्राला मॅथ नाहीये. तर विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक पात्रता परीक्षा 2025 तुम्हाला जर पास करायची असेल तर मिशन 90+ गॅरंटीसह नवीन बॅच सुरू आहे. ऑनलाईन बॅच आहे, रेकॉर्डेड सुद्धा भेटेल तुम्हाला, ऑनलाईन लाईव्ह असणार आहे आणि त्याचं रेकॉर्ड सुद्धा भेटेल. व्हिडिओ डाउनलोड करून पाहू शकता. जुन्या प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण करून घेतलं जाणार आहे. सर्व विषयाचे रेकॉर्डेड प्लस लाईव्ह लेक्चर असणार आहेत. टेस्ट सिरीज, ई बुक नोट्स मोफत असणार आहेत. डिजिटल बोर्डवर लाईव्ह क्लास असणार आहेत. लेक्चर कितीही म्हणजेच अनलिमिटेड वेळेस पाहता येणार आहे आणि संपर्क क्रमांक तुम्हाला माहितच आहे. त्यानंतर बालमानसशास्त्रामध्ये विचारला जाणारा हे सर्वच पेपरला, फर्स्ट पेपर व सेकंड पेपरला दर्जा, थोडासा हार्डनेस आणि सॉफ्टनेस हा विषय सुद्धा मी स्वतः जातीने शिकवणार आहे मित्रांनो, जो की माणूस म्हणजे माझं शिक्षण मानसशास्त्रामध्ये जे की सेट पास असणार आहे. त्यामुळे तुम्हाला मानसशास्त्रामध्ये सुद्धा 30 पैकी 25+ मार्काची गॅरंटी असेल. अध्ययन प्रक्रिया व स्वरूप, अध्ययनावर प्रक्रिया करणारे घटक, अध्ययनाचे संक्रमण, अध्ययन व बालकाचा विकास, अध्यापन प्रक्रिया, अध्यापकाचे व्यक्तिमत्व, प्राणी व त्यावरील प्रयोग, शास्त्रज्ञ, बालकाच्या विकासाचे टप्पे, बुद्ध्यांक मापन, बालकाच्या मनाचा शास्त्र, त्यानंतर विकासाचे टप्पे, उपपत्ती, अध्ययन, अध्ययनावर परिणाम करणारे घटक, बुद्धिमत्ता, अध्ययन संक्रमण, अध्यापकाचे व्यक्तिमत्व, इतर घटक या घटकावर प्रश्न विचारले. आपण संदर्भ ग्रंथ म्हटलं तर निराळी प्रकाशन, फडके प्रकाशन व मार्केटमध्ये ज्या काही चांगल्या चांगल्या पुस्तकामधले प्रश्न येतात ते सर्व प्रश्न इथे हाताळता येणार आहेत मित्रांनो. नेक्स्ट पहा मित्रांनो, इंग्लिश व्याकरण, जे की 30 मार्काला तुमचा पिच्छा सोडणारच नाही. आणि इंग्लिश न निवडता तुम्ही जर हिंदी वगैरे निवडलात तर भविष्यात प्रॉब्लेम सुद्धा येऊ शकतो. त्यामुळे चेंज द वाईस, डायरेक्ट इनडायरेक्ट, क्वेश्चन एरर, प्रिपोजिशन, आर्टिकल, क्वेश्चन टॅग, फिगर ऑफ स्पीच, त्यानंतर सेंटेन्स एरर, त्यानंतर स्प्लिट मिसमॅच म्हणजे स्पेलिंग मिस्टेक, त्यानंतर वर्ड्स मध्ये सिमिलर वर्ड, ऑपोजिट वर्ड, फ्रेजेस, वन वर्ड सबस्टिट्यूशन आणि पंक्च्युएशन मार्क, आर्टिकल यावर प्रश्न विचारले जातात मित्रांनो. नेक्स्ट बघा, परिसर अभ्यासामध्ये व सामाजिक शास्त्रामध्ये हे सर्व विषय विचारले जातात. त्याच्यामध्ये बघा, विज्ञान, इतिहास, भूगोल, नागरिक प्रशासन, संगणक, माहितीचा अधिकार, पर्यावरण या सर्व विषयाचा इथे समावेश होतो आणि याला सुद्धा 30 गुण दिले जातात आणि 30 गुणासाठी 30 प्रश्न विचारले जात असतात मित्रांनो. पुढला प्लॅन जर बघितला मित्रांनो, आपल्याला ऑनलाईन क्लासच्या माध्यमातून हे सगळं काही मिळणार आहे. माझा संपर्क क्रमांक सुद्धा आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्हाला अभ्यासक्रम व पुस्तके वापरून आगामी काळामध्ये ऑनलाईन क्लासचा पुरेपूर उपयोग करून महाटीईटी व TIT एक्झाम पास करण्यासाठी आपण महाटीईटी व TIT एक्झाम पास करण्यासाठी आतापासून तयारीला लागतोय. त्यासाठी तुमची साथ आणि आमचा विश्वास तुमच्यावर असल्यामुळे येत्या आगामी कोणत्याही परीक्षात, या सांगितलेल्या कोणत्याही परीक्षात तुम्हाला अपयश येणार नाही. त्यासाठीच आपण इथे 100% पास होण्याची हमी देतो आहे आणि फक्त तुम्हाला रेग्युलर हजर राहायचं आहे. रेग्युलर हजर राहिल्यानंतर तुम्हाला सर्व गोष्टी वेळोवेळी सांगितल्या जातील व तुमच्याकडून करून घेतल्या जातील. त्याच्यावरच तुम्ही येणाऱ्या आगामी काळामध्ये या परीक्षा क्रॅक करू शकणार आहात. तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट मध्ये सांगायला विसरू नका आणि येणारे प्रत्येक व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता जात्या वेळेस मी तुम्हाला पुस्तकाची लिस्ट सांगतो, म्हणजे तुम्हाला सुद्धा आयडिया येईल. जे सेल्फ स्टडी करतात त्यांच्यासाठी. मराठीसाठी तुम्ही बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक वापरा, बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक वापरा. इंग्रजीसाठी सेम तेच पुस्तक वापरा, बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक वापरा, बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक वापरा. त्यानंतर तुम्ही गणित या विषयासाठी एकच पुस्तक सांगतो मित्रांनो, पण अनेक पुस्तकातून अभ्यास करणं गरजेचं आहे.
पंढरीनाथ राणे सरांचं पुस्तक वापरा. बालमानसशास्त्र CDP अनेक पुस्तकातून अभ्यास करायचं, पण एक म्हणजे फडके प्रकाश यांची चांगले पुस्तक आहेत, ते वापरलं तरी काय हरकत नाही. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुमचं राहतं काय इंग्रजी झालं. त्यानंतर पर्यावरण, या पर्यावरणावर आपण प्रॉपर नोट्स देतो, त्या नोट्सच वापरा मित्रांनो. याचा आवाका खूप मोठा आहे आणि त्या नोट्स आपण क्लासला विद्यार्थ्यांना फ्री मध्ये देत असतो. अशा पद्धतीने हे 5 विषय पहिल्या पेपरला झाले. विज्ञानसाठी जर विचारात घेतलं तर विज्ञानला तुम्हाला 7वी 8वी 9वी 10वी या पाठ्यक्रमावर जास्त भर द्यायचं आहे. पाठ्यक्रमाचे प्रश्न तुम्हाला आले जातात, विचारले जात असतात. आणि विद्यार्थी मित्रांनो, सामाजिक शास्त्रवाल्यांनी सुद्धा आपल्याकडे ज्या नोट्स आहेत, ज्या की नोट्सच्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांना हे 3 विषय 1 2 3 आणि याच्या नोट्स आणि याची काही लेक्चर पण देत असतो. त्याचा फायदा तुम्हाला भविष्यातल्या एक्झाम साठी होत असतो. तुम्ही खरं पाहता TIT 2 असू द्या किंवा TIT 3 असू द्या, सामाजिक शास्त्र या विषयाचे जास्त मेरिट लागलेलं आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला तयारी करायची आणि आगामी एक्झाम मध्ये तुम्हाला या परीक्षेसाठी प्रिपरेशन चालू ठेवायचे. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.